नमस्कार. श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थान या यूट्यूब वाहिनीवर आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. धारकरी मित्रांनो, आपली धारातीर्थ यात्रा म्हणजेच मोहीम हा उपक्रम अगदी काही दिवसावर येऊन ठेपलेला आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्री शो प्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेचे जे अनेक उपक्रम आहेत त्यातला हा सगळ्यात प्रमुख उपक्रम आहे. आणि या उपक्रमामध्ये महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातून, वेगवेगळ्या तालुक्यातून आणि आता तर इतर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात धारकरी सहभागी होत असतात. आणि आपल्या धारकऱ्यांच्या एकत्रित शक्तीचा एक मोठा आविष्कार म्हणजे आपली मोहीम आहे. तर या मोहिमेमध्ये जे धारकरी मोठ्या संख्येने सहभागी होतात त्यांचं एक सुसूत्रबद्ध त्यांचा डेटा म्हणजे त्या सगळ्यांची माहिती आपल्याकडे एकत्रितपणे असावी या दृष्टीने आपण यावर्षी एक प्रयोग करणार आहोत. तो प्रयोग असा आहे की आपल्या मोहिमेची जी नाव नोंदणी आहे ती आपण ऑनलाईन स्वरूपामध्ये एका लिंकच्या माध्यमातून करण्याचं आपण ठरवलेलं आहे. आणि या लिंकवर गेल्यानंतर ती लिंक अर्थातच आपल्या सगळ्यांना लगेचच शेअर करण्यात येईल. आणि त्या लिंकवर जाऊन प्रत्येकाने आपापलं म्हणजे नाव, वडिलांचं नाव, त्यानंतर आडनाव, आपला भ्रमणध्वनी म्हणजे दूरभाष नंबर, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा आणि तालुक्यासाठी ड्रॉपडाऊन म्हणजे आपल्याला निवड करायची आहे आणि इतर गोष्टी आपल्याला हाताने भरायच्या. आपली ही कितवी मोहीम आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला भरायची आहे. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आपलं शुल्क भरायचं नाही. आपली ही जी यंत्रणा आहे ती फक्त नाव नोंदणीसाठी आहे. शुल्क तर आपल्याला मोहिमेच्या ठिकाणी जाऊनच मोहिमेच्या कार्यालयात भरायचं आहे. पण त्याच्यात बदल असा आहे नेहमीच्या पद्धतीमध्ये की नेहमी आपण हाताने सगळ्यांची नावं आणि माहिती भरत असतो आणि त्या याद्या आपण जमा करतो आणि त्याच्याबरोबर शुल्क जमा करतो. परंतु यावेळी आपल्याला एक थोडीशी सोय चांगली होणार आहे या माध्यमातून की आपल्या याद्या आपल्याला या लिंकच्या माध्यमातून डाउनलोड करता येणार आहे एक्सेल शीटमध्ये आणि त्याची प्रिंट काढून ती आपण थेट मोहिमेच्या कार्यालयात देऊ शकतो. त्याच्याबरोबर तितक्या मुलांचं शुल्कही देऊ शकतो आणि आपल्या विभागातल्या आपल्या बरोबरच्या लोकांची नाव नोंदणी करू शकतो. एखादा धारकरी जर एकटा मोहिमेला येणार असेल म्हणजे स्वतंत्रपणे येणार असेल, कुठल्या समूहातून असा येणार नसेल, तर एकट्याला सुद्धा या लिंकवर जाऊन स्वतःची एकट्याची नाव नोंदणी करून एकट्याची यादी डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून स्वतःचं शुल्क देण्याची सुद्धा व्यवस्था आपल्याला करता आलेली आहे. एखादा प्रमुख असेल ज्याच्याबरोबर 25-50 जणांचा समूह मोहिमेला येतोय तर त्याच्यासाठी सुद्धा एक धारकरी आपल्या सोबत आलेल्या 25-50 धारकऱ्यांची सुद्धा नाव नोंदणी करू शकतो. ती सुद्धा सोय आपण याच्यामध्ये केलेली आहे. म्हणजे मी समजा एखाद्या विभागाचा प्रमुख आहे, माझ्या विभागातून मी 50 मुलांना घेऊन मोहिमेला चाललोय, तर त्या 50 जणांची नाव, वडिलांचं नाव, आडनाव, त्याचं कितवी मोहीम आहे, त्याचा ईमेल आयडी, हे सगळं करून आपण ती माहिती भरून अशी मी 50 जणांची माहिती भरून त्यांची यादी डाउनलोड करू शकतो. अशा पद्धतीची सोय सुद्धा आपण या प्रणालीमध्ये ठेवलेली आहे. तर या प्रणालीचा काटेकोरपणे आपण उपयोग करावा असं आवाहन करण्यासाठी खरं म्हणजे हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. याचं कारण काय ते तुम्हाला सांगतो. आजपर्यंत आपण ज्या पद्धतीने नाव नोंदणी करत होतो तर ते नाव नोंदणीतून जी संकलित होणारी माहिती आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्याचा आपल्या कामाच्यासाठी उपयोग करणं हे गोष्ट हाताने लिहिलेल्या याद्या असल्यामुळं फार किचकट आणि अवघड काम होतं. परंतु आता आपल्याकडे जर ऑनलाईन स्वरूपात नाव नोंदणी झाली तर गाववार, जिल्हावार, तालुकावार किती धारकरी मोहिमेत आले होते, त्या सगळ्यांची माहिती आपल्याकडे एका ठिकाणी असेल. उद्या गुरुजींची सभा जर त्या भागामध्ये असेल तर त्या आजूबाजूच्या मोहिमेत आलेल्या लोकांच्या माहितीच्या द्वारे आपण संपर्क करण्याचं काम मोठ्या प्रमाणात करू शकतो. त्या प्रचाराच्या कामाला सुद्धा आपल्याला तिथे आपले कोण धारकरी आहेत याची माहिती एका क्लिकवर आपल्याला ती मिळू शकते. हा आपल्या कामाच्या वाढीसाठी येणाऱ्या काळात हा मोठा फायदा आपल्याला होणार आहे. आपल्या कामाचं थोडंसं आपण अभ्यास करण्यासाठी सुद्धा
याचा आपल्याला उपयोग होणार आहे. म्हणजे एखाद्या तालुक्यातून मागच्या वर्षी 200 मुलं आली होती आणि यावर्षी 100च आली, तर असं का झालं? किंवा एखाद्या तालुक्यातून मागच्या वेळी फार कमी मुलं आली होती पण यावर्षी अचानक संख्या वाढली, तर असं काय त्यांनी प्रयत्न केले की त्याच्यामुळे वाढली? हे आपल्याला स्वतःच एका अर्थाने अभ्यास करण्यासाठी, ज्याला आपण म्हणतो ना स्वतःच अनालिसिस, स्वतःच परीक्षण करणे, तर या प्रक्रियेसाठी सुद्धा या माहितीचा आपल्याला उपयोग होणार आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी की ही यादी जमा केल्यानंतर आणि त्याचं शुल्क जमा केल्यानंतर मोहीम कार्यालयातून आपल्याला एक हातात बांधायचा पट्टा, ज्याला आपण बँड म्हणतो आजकालच्या इंग्रजी भाषेमध्ये, तो आपल्याला मिळणार आहे की श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गडकोट मोहीम आणि आपल्या मोहिमेचं नाव आणि साल म्हणजे वर्ष असं लिहिलेला एक पट्टा जो आपल्याला हातात चिकटवायचा आहे, म्हणजे बांधायचा आहे. आणि पूर्ण मोहीमभर तो पट्टा आपल्या हातात, जसं आपल्या डोक्यावर टोपी असणं बंधनकारक आहे तसा हा पट्टा आपल्या हातात असेल. ती खूण असेल की आपण या मोहिमेची नोंदणी केलेली आहे आणि आपलं शुल्क जमा झालेलं आहे. एक दुर्दैवाची गोष्ट आहे आपल्यामध्ये अशी की आपल्या मोहिमेमध्ये संख्या तर खूप मोठ्या प्रमाणात येते. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे, ज्यांनी ज्यांनी मोहिमा केल्यात त्यांना या गोष्टीची माहिती आहे की मोठ्या प्रमाणात मुलं येतात, हजारोंच्या संख्येने मुलं येतात. परंतु दुर्दैव असं की यापैकी फार कमी जणांची नोंदणी होते. तर ही नोंदणी वाढवणे म्हणजे मोहिमेची उपस्थिती वाढवणे यासाठी तर आपण काम करतो, परंतु मोहिमेत उपस्थित झालेल्या धारकऱ्यांची प्रत्यक्ष नोंदणी होणे यासाठी आजपर्यंत आपण म्हणावे तसे प्रयत्न झाले नव्हते. परंतु या माध्यमातून आपण सगळ्या मुलांना आवाहन करतोय की आपण प्रत्येकाने आपली नोंदणी होईल याची काळजी घेतली पाहिजे. त्या जिल्ह्यातले प्रमुख, तालुक्याचे प्रमुख, विभागाचे प्रमुख यांनी सुद्धा आपापल्या विभागातील मुलांची नाव नोंदणी कशी होईल यासाठी या ऑनलाईन ऍपचा उपयोग करावा. ही गोष्ट आपल्याला आपल्या मोबाईल फोन मधनं करता येणार आहे, यामुळे ते अत्यंत सोपं आहे. आणि त्यातून आपल्याकडे सुद्धा आपल्या भागातल्या मुलांच्या माहितीचं एक एकत्रित आपल्याकडे त्याचं हे असेल, सगळं संकलन असेल, त्याचा आपल्याही भागात काम वाढीसाठी आपल्याला उपयोग होईल. या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर हे ऑनलाईन नाव नोंदणी हा जो काही आपण यंदाच्या वर्षी उचललेलं नवीन पाऊल आहे, हे आपल्या कामाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त येणाऱ्या काळात आपल्याला ठरणार आहे. तर या दृष्टीने मी सगळ्यांना आवाहन करतो की आपण या ऑनलाईन नाव नोंदणीच्या याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन आपण घरनं निघतानाच मोहिमेला ज्यावेळी आपण प्रस्थान करू आपापल्या विभागातून, त्यावेळी आपल्याबरोबर आपली सगळी संख्या असेल, तर त्या सगळ्यांना आपण एकत्र करून येण्याच्या प्रवासाच्या वेळेतच आपण त्यांची जर नाव नोंदणी करून घेतली तर आणि किंवा घरनं निघायच्या आधीच जर केली तर अतिउत्तम. आणि त्याची जर एक प्रिंटआउट आपण आपल्याकडे काढून निघालो तर मोहिमेच्या ठिकाणी आपल्याला फक्त ती प्रिंटआउट आणि ते शुल्क द्यायचंय. तेवढे तुम्हाला हातात बांधायचे पट्टे दिले जातील. ते पट्टे आपापल्या मुलांना वितरित केले की त्यांची नाव नोंदणी झाली हे सगळ्यांना कळेल आणि यातून आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये आपलं मोहिमेचं नोंदणी वाढेल. मोहिमेची नोंदणी वाढणं ही आपल्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की आत्ताचा जो काळ आहे तो ज्याला आपण म्हणतो डेटा ड्रिव्हन, की माहिती हे आत्ताच्या काळामध्ये मोठं शस्त्र आहे. तर आपल्या मोहिमेमध्ये येणारी ही जी काही हजारोंची तरुणांची फौज आहे याची एकत्रित संकलित माहिती आपल्याकडे असणं हे आपल्या दृष्टीने आपल्या कामाला बळ देणारी गोष्ट आहे. तर ही यासाठी सगळ्यांनी एकत्रितपणे आणि याला सकारात्मक प्रतिसाद देऊन आपण प्रयत्न करूया आणि आपण या ऑनलाईन नाव नोंदणीद्वारे यंदाच्या वर्षी आपल्या विभागाची, आपल्या जिल्ह्याची, आपल्या तालुक्याची आपण नाव नोंदणी करूया. यामध्ये आपल्याला काही अडचण येत असेल तर त्याच्यासाठी 2 क्रमांक देतो. एक माझा क्रमांक असणार आहे आणि दुसरा आपले एक धारकरी आहेत प्रवीण कामठे, ज्यांनी ह्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. आमच्या दोघांचे क्रमांक डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहोत. काही अडचण येत असेल ऑनलाईन नोंदणी करताना तर तुम्ही ह्याच्यावर करू शकता. तसंच डिस्क्रिप्शन मध्ये या ऑनलाईन पोर्टलची लिंक ती सुद्धा देणार आहोत, ज्याच्यावर जाऊन आपल्याला नाव नोंदणी करायची आहे. तर हे आपण सगळ्यांनी करूया आणि या वर्षीच्या आपल्या मोहिमेला उदंड यशस्वी करू. त्याचबरोबर ह्या मुलांचं एकत्रित माहिती संकलित करू, जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये अगदी आपले येणारे उपक्रम असतील, भविष्यात आपलं होणारे खडा पहारा योजना असेल, या सगळ्याला
ही जी काही एकत्रितपणे आणि सुसूत्रपणे जमा झालेली माहिती आहे आपल्या दृष्टीने खूप महत्वाची ठरू शकते. त्याला आपण सगळ्यांनी एकत्रितपणे सहकार्य करू आणि हा आपला उपक्रम आपण यशस्वी करू. धन्यवाद. जय श्रीराम.